मातेचा शूर सैनिक. आमचे आयुष्य अनेक सुखदुःखांनी, त्रासांनी, चढ उतारांनी भरलेले असते. हा देश म्हणजे आमचे कुटुंब, म्हणून आम्ही जगत असतो. आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा फक्त देशासाठीच असतो. माझे आजोबा सैन्यात होते तेव्हा ते शहीद झाले. सैनिकांना मिळणारा तो मान सन्मान पाहून मलाही सैनिक व्हावेसे वाटले. कारण देशभक्ती कुठल्याही शाळेत शिकवली जात नसून मग रक्तात असावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. धावणे, ट्रेकिंग, रनिंग, फायटिंग असे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सैन्यात भरती झालो. खरं तर ट्रेनिंग दरम्यान वातावरण असं असतं की धाडस, देशभक्ती हे आपल्या नसानसातून व्हायला लागते. सैनिक म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक पराक्रम गाजायचे वाटले, पण माझी पहिली नेमणूक झाली ती राज्य राखीव दलात. नंतर 1.5 वर्षांनी नेमणूक झाली ती कारगिलला. कारगिल म्हणजे चारही बाजूनी घनदाट जंगल, विजेची सोय नाही, रात्र म्हणजे कीटकांशी युद्धच, आणि या सगळ्यात मोठं म्हणजे तेल घालून पहारा घालायचा. खरंच हे सती जवान आहे. माझे काही मित्र तर सियाचीन सारख्या मृत्यूभूमीत आसमानी संकटांना तोंड देऊन बर्फा प्रदेशात देशाची सीमा सुरक्षित ठेवतात. या सगळ्यात आमचे सहकारी हेच आमचे नातेवाईक. घरच्यांची आठवण तर येतेच, पण कर्तव्यापुढे सर्वच काही विसरावे लागते. सण तर आम्ही आमच्या कॅम्पमध्ये साजरे करतो, पण जेव्हा रक्षाबंधनला राख्या, मकर संक्रांतीला तिळगुळ येते तेव्हा असं वाटते, अरे आपण ज्याच्यासाठी इथे उभे आहोत त्यांना आपली थोडी तरी आठवण आणि काळजी तरी येतेच. बरं वाटतंय की आपल्या मागे आपल्या कुटुंबाची काळजी कोणी तरी घेत आहे. आम्हाला कुठली जात नसते, कुठलाही धर्म नसतो, असते ती फक्त देशभक्ती. आता माझ्या मनात एकच आहे, देशासाठी जगणे, देशासाठी झटणे आणि प्रसंगी देशासाठी मरणे. देशासाठी रात्र राखताना अभिमान वाटतं. आमचे व्यक्तित्व, आमचे वक्तृत्व आणि आमचे कृतित्व हे फक्त देशासाठीच असते. दिवाळीला जेव्हा तुम्ही फटाके वाजवत असता तेव्हा आम्ही शत्रूवर गोळ्या झाडत असतो. हे सर्व करताना आम्हालाही काही गोष्टी वाईट वाटतात, ते मी आज तुम्हाला बोलून दाखवणार आहे. आज पाकिस्तानी कुत्रे दहशतवादाच्या नावाखाली आमच्यावर गोळ्या झाडतात आणि आम्हाला फक्त बघत बसावे लागते. कसम भारत माता की. जेव्हा सरकारकडून आदेश मिळतील ना तेव्हा घर घर में घुसकर पाकिस्तानी कुत्तों को मारेंगे. माझा एखादा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला तर तुमची देशभक्ती उफाळून निघते. 2 दिवस व्हॉट्सअप, फेसबुकवर श्रद्धांजलीचा वर्षा होतो. पुढारी, मित्र, नेते भेटायला येतात, पण पुढे त्यांच्या कुटुंबाचं काय? शहीद सैनिकाच्या आईला दुसरा मुलगा असतो, त्याच्या बायकोला दुसरा नवरा मिळेल, पण त्यांच्या मुलाचं काय? शहीद सैनिकाच्या बायकोच्या समाजात छेड काढली जाते, चेष्टा केली जाते. अरे लाज वाटते तुम्हाला भारतीय म्हणायची. सैनिक जिवंत असताना त्याच्या हाताने कधी झेंडा फडकविला जात नाही, परंतु तोच सैनिक शहीद झाल्यावर